लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपल्याला असा एक नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे की मधूने ज्या ठिकाणी सिंधूला बोलवलेले असते ते ठिकाण खूप गावापासून दूर असते। त्या ठिकाणी जायला ॲटो काय कुठलीच गाडी नसते। सिंधूला मात्र त्या ठिकाणी खूप चालत यावं लागतं आणि त्यानंतर मधूही त्या मुलीचा सौदा सिंधूसोबत करते आणि सिंधू त्या मुलीला बघून जरा विचार करते की ह्या मुलीला मी कुठं पाहिलंय, परंतु सिंधूने तिला राघवच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या फाईलमध्ये तिचा फोटो बघितलेला असतो। त्यामुळे तिला पटकन आठवतं की ही ती मुलगी आहे आणि बाकीची मुलंसुद्धा मधूने किडनॅप केले असतील का, आणि मधूवरती असा कोणता प्रसंग आला आहे की मधू ही किडनॅपरांना साथ देत आहे, असा विचार मात्र सिंधूच्या मनात आलेला असतो। सिंधू म्हणते की मधू हे तू चांगलं करत नाही, माझ्या सावीला तर तू किडनॅप केलंस आणि त्याच्याचबरोबर अजूनसुद्धा काही लहान मुलांना किडनॅप केलं, तुला काही आईचं हृदय आहे की नाही, असं ती मनामध्ये विचार करत असते। परंतु ती म्हणते की बाप्पा हिने तर माझ्या मुलीला परत केलं नाही, पण ही मुलगी आता मी हिच्या आईवडिलांकडे सोडणार, पण हिला कुठल्या पद्धतीने हिच्या आईवडिलांकडे सोडू मला काही समजत नाही आहे, तूच ह्या गोष्टीतनं मार्ग दाखव। नंतर त्या ठिकाणी अचानक पोलीस गाडीचा आवाज येतो आणि तो ऐकून मात्र मधूचे 7 गेले आणि 5 राहिले। तिच्या चेहऱ्यावर खूप चिंताजनक भाव उत्पन्न झालेले असतात आणि मात्र ती सिंधूला म्हणते की कृष्णा तू इथं यायच्या वेळेस पोलिसांना बरोबर घेऊन आलीस का आणि माझ्याबरोबर काही खेळ खेळत आहेस का। त्यावेळेस मात्र कृष्णा म्हणते की मी कशाला पोलिसांना घेऊन येऊ, इथं मी त्या पोलिसवाल्याच्या तावडीतनं कसे बसे सुटले आणि या ठिकाणी आले आणि मी पुन्हा त्याला कशाला आणू। त्यानंतर मात्र मधू ही विचार करते आणि ती बाहेर जाऊन बघते तर त्या ठिकाणी पोलिसांची गाडी उभी असते आणि त्या गाडीमध्ये मात्र तिला राघव दिसतो। राघवला बघताबरोबर मधूचे पूर्ण होश उडालेले असतात आणि त्या ठिकाणी सिंधूसुद्धा असते। आता राघव मधूला बघून आश्चर्यचकित होतो, तो तिच्यावर बोंदक रोखून तिच्याकडे बघत असतो आणि मग मधूसुद्धा अतिशय घाबरलेली असते। आता मधूच्या मनात विचार येतो की हा सर्व आरोप आपण कृष्णावर लावू, की कृष्णाने या ठिकाणी तिला या बाळांना विकत घेण्यासाठी बोलवलेलं असतं। हा तिच्या मनामध्ये ती विचार करते की अडकणार तर कृष्णा, कारण कृष्णा ही पाटकीत चोर होती म्हणून तिला पुन्हा मुलं चोरण्याचा सुद्धा कलंक आपण लावू शकतो, हा विचार त्या मधूच्या विचारात आलेला असतो। आणि मधूशिवाय इतका घाणेरडा विचार कोणी करू शकत नाही, कारण ती वागते म्हणून तिच्या मनामध्ये असा घाणेरडा विचार येतो। मात्र त्या ठिकाणून कृष्णा विचार करते की आता ही एक मुलगी आहे आणि बाकीची मुलंसुद्धा इथं असतील का, म्हणून ती त्या ठिकाणून पळ काढण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून मी राघवलाही दिसणार नाही आणि इथं मधुताईने किती मुलांना किडनॅप केलं आहे याचा तरी शोध लागेल। आणि मधूचे मात्र खूप घाबरलेली असते, आता काय करावं तिला उमजत नसते। तिला असं वाटतं की आपण सगळा आरोप आता हा कृष्णावरच करूया, जेणेकरून राघवच्या मनातनं कृष्णा उतरेल आणि राघव पुन्हा माझ्याशी लग्न करेल। पण तिला कुठं माहिती आहे की काही क्षणामध्ये ती कृष्णा नसून सिंधू म्हणून राघव समोर येणार आणि घडलेला सगळा प्रसंग राघवला सांगणार, मग त्याचवेळी राघव हा मधूला एन्काउंटर करणार। आता राघवकडनं मधूचे प्राण जाणार। असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।